मासवण येथील अनुदानित आश्रम शाळेमध्ये काल एक धक्कादायक प्रकार घडला आहे। 6 वर्षाचा अवघा चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे। नक्की मृत्यू कसा झालेला आहे, काय झालेलं आहे, आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत, त्यांनाच विचारूया। ह्या प्रकरणाने पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे। काय बोला, नक्की प्रकार काय झालेला आहे? इथे आश्रमशाला वसतिगृह आहे लहान मुलांचं, आदिवासी समाजाचं। तिथे 450च्या आसपास मुलं इथे शिकतात। तर त्यांचं ॲक्च्युअली आरोग्य इथे खूप धोक्यात आहे, कारण गेल्या 3 महिन्यापासून इथे मुलांना गरम पाणी भेटत नाही। थंड्या पाण्याने मुलांना अंघोळ करवली जाते 4 वाजता पहाटे। ह्या थंड्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे, गेल्या 3 महिन्यापासून अंघोळ केल्यामुळे ह्या मुलांची, चिमुकल्यांची, सर्व मुलांची प्रकृती गंभीर आहे। सर्वांनी तापाने फणफणीत आहेत आणि त्यांना वैद्यकीय उपचार न देता इथे आश्रमशाला वसतिगृहामध्ये झोपून ठेवलेलं होतं। जेव्हा तो चिमुकला शनिवारी हॉस्पिटलमध्ये आणलेला, तेव्हा मी तिथे समोर होतो। त्याला गोळ्या देऊन त्याला वसतिगृहात परत आणण्यात आलं आणि रविवारी रात्री तो वेदनाच्या ह्याच्याने किंचाळत होता आणि तरी त्याच्या आई वडिलांना या लोकांनी कळवलं नाही आश्रमशाळेने। आणि रविवारी रात्री किंवा सोमवारी पहाटे मला वाटतं त्या चिमुकल्याने या आश्रमशाळेमध्येच प्राण सोडला असावं, असा आम्हाला आम्हाला माहिती आहे। कारण जेव्हा मुलाला तिथे उचलून आणलं हॉस्पिटलला, तेव्हा मुलगा ऑफ झालेला होता। ह्याच्या अगोदर सुद्धा 15 दिवसा अगोदर पण असाच प्रकार इथे घडला होता का? 15 दिवस अगोदर पण एका मुलीचा तापानेच मृत्यू झालेला। आता हे लोक सावरासावर करतात त्या गोष्टीला, का आई वडिलांच्या जबरदस्तीने मुलीला तिकडे नेण्यात आलं आणि तिकडे मुलगी ऑफ झाली। पण जर मुलीला इकडे ताप होता तर तुम्ही इथे तिला वैद्यकीय उपचार देणं तुमचं कर्तव्य होतं, ते तुम्हाला देणं गरजेचं होतं। आणि नंतरच त्या मुलीला व्यवस्थित झाल्यानंतर त्या मुलीला आईवडिलांच्या ताब्यात देणं किंवा आईवडिलांना इकडे थांबवणं तुमचं पहिलं कर्तव्य होतं, ते तुम्ही करायला पाहिजे होतं। नक्की आता किती विद्यार्थी ऍडमिट आहेत? कोणाला किती काय आजार काय आहे? सर्वांचे हातपाय दुखत आहेत, सर्वांना ताप आहे। आता टोटली मासवण PSC मध्ये टोटल 25 विद्यार्थी ॲडमिट आहेत आणि आत्ता सकाळी माझ्यासमोर 6 विद्यार्थी आणलेत। मग टोटल 31 विद्यार्थी इथे आहेत आणि 5 विद्यार्थी रात्री 12 वाजता, माझे सहकारी मित्र, आम्ही सर्वांनी 12 वाजता रात्री मनोहर PSC मध्ये ते 5 विद्यार्थी आम्ही नेले। त्यांची कशी प्रकृती आता आहे? आता सर्वांची प्रकृती हळूहळू सुधारणा होत आहे आणि सर्व व्यवस्थित आहेत। तरी सुद्धा अजून काही पाल्यांच्या पालकांना ह्या लोकांनी कळवलेलं मिळत नाही का त्यांची पाल्य इथे ॲडमिट आहेत। एकंदरीत बघायला गेलं तर शासन आता जागं झालेलं आहे, अधिकारी येऊन व्हिजिट देत आहेत। ह्याच्या अगोदरची आश्रमशाळेची किंवा ह्याची वस्तुस्थिती का आहे, परिस्थिती का आहे, त्याच्यामुळेच विद्यार्थी एवढे आजारी पडलेले आहेत। इथल्या शिक्षकांनी दुर्लक्ष केल्यामुळेच असे आरोप होत आहेत, काय बोलणार? सर्वांवर आरोप आहेत, माझे इथल्या शिक्षकांवर, प्रशासन अधिकाऱ्यांवर, इथले जेवढे पण आमदार खासदार सर्वांवर माझे आरोप आहेत का तुम्ही मोठे मोठे जेव्हा प्रकल्प येतात तिकडे तुम्ही व्हिजिट देतात, तुम्ही तिकडे जातात, तर तुम्ही अशा गोरगरिबांच्या वसतिगृहामध्ये पण व्हिजिट दिली पाहिजे की तिथली मुलं कशी खातात, काय खातात, कुठे झोपतात। आताच गडचिरोलीमध्ये पण एवढा मोठा हस्ता झाला आणि सर्वच आदिवासी वसतिगृहामध्येच का होते आणि आदिवासी मुलांवरच का अन्याय प्रत्येक गोष्टीत होतो, ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे। आणि इथले आमदार खासदारांनी पण इथे येऊन त्याची चौकशी केली पाहिजे का इथल्या आदिवासी मुलांवरच का हा। बघायला गेलं 15 दिवसा अगोदर एका मुलीचा मृत्यू झालेला आहे, काल एका चिमुकलीचा मृत्यू झालेला आहे। ठीक आहे, त्यांचा तर मृत्यू झालेला आहे, आता ते गेले, पण तुम्ही पुढे काय करणार आहेत का अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून? सर्वप्रथम इथले जेवढे पण कमिटी असतील, ह्या आश्रमशाळेवर जेवढे पण कार्यरत कमिटी असतील किंवा सदस्य असतील किंवा इथले शिक्षक असतील, त्यांना निलंबित करावं आणि इथे सर्व टोटल नवीन बॉडी इथे आली पाहिजे आणि ती बॉडी लोकल जवळच्या लोकांची असावी, जे कार्यरत आहेत, जे समाजसेवक आहेत। आणि त्या लोकांनी इथे स्वतःहून येऊन आणि सहकार्य करावं आणि ज्या पण मुलं, जे 2 मुलं ऑफ झालेत, म्हणजे जी मृत्युमुखी झालेत, त्या मुलांच्या समवेत जी जी बॉडी इथे हजर होती त्या सर्वांना निलंबित करावं, अशी माझी मागणी आहे। एका विद्यार्थ्याच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच त्याच आश्रमशाळेत आणखी एका 6 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू आणि तब्बल 30 ते 35 विद्यार्थ्यांना तापाची लक्षणे आढळून आल्याने मासवण येथील अनुदानित आश्रमशाळेतील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असताना प्रशासन नेमके कोणत्या टप्प्यावर जागे होणार असा सवाल आता उपस्थित होत आहे। मासवण येथील अनुदानित आश्रमशाळेत इयत्ता पहिली शिकणारा 6 वर्षीय श्रेयांश शैलेश आंबात हा विद्यार्थी अनेक दिवसांपासून आजारी असल्याची प्राथमिक माहिती मिळते। 24 ऑगस्टला त्याची प्रकृती अचानक खालावली, उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। मात्र श्रेयांशच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही। दरम्यान याच आश्रमशाळेतील
30 ते 35 विद्यार्थ्यांमध्ये तापासारखी लक्षणे आढळून आल्याने आरोग्य विभागाची धावपळ उडाली आहे. शाळेच्या सभागृहातच विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून बाधित विद्यार्थ्यांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. तापाची लक्षणे नेमकी कशामुळे उद्भवली याचा शोध घेण्यासाठी आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात आहे. विशेष म्हणजे 6 ऑगस्टला याच आश्रमशाळेतील रिया हाडळ या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसात श्रेयांश आंबात या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एका पाठोपाठ 2 विद्यार्थ्यांचे मृत्यू आणि 35 विद्यार्थ्यांना तापाची लक्षणे आढळल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या आश्रमशाळेत सुमारे 450 विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी 394 विद्यार्थी वसतिगृहात वास्तव्यास आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी एकत्र राहत असल्याने ठिकाणी आरोग्यविषयक खबरदारी, स्वच्छता, पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था आणि आजारी विद्यार्थ्यांच्या उपचाराची यंत्रणा किती सक्षम आहे याची सखोल तपासणी होणे गरजेचे आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष चौधरी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणूचे प्रकल्प अधिकारी विशाल खत्री तसेच ग्रामस्थ, पालक आणि संबंधित संघटनेचे पदाधिकारी काय म्हणाले ते पाहूयात. सर, मासवण येथील ज्या चिमुकल्याचा काल मृत्यू झाला होता, नक्की कशाने मृत्यू झाला होता? ॲक्च्युली आता आमच्यापर्यंत माहिती पोहोचली आहे ना, त्यामध्ये आम्ही त्यांचे सगळे सॅम्पल्स पाठवलेले आहेत आपल्या डहाणूच्या ICMR लॅबमध्ये आणि पुण्याच्या NIV. नक्की त्याचा ज्या कंडिशनमध्ये तो आला आणि त्याचं जे प्रोग्रेशन खूप फास्ट झालेलं आहे, तर त्यामुळं नक्की आपल्याला आता पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट ही अवेटेड आहे आणि पुण्याची लॅबचे रिपोर्ट आणि ICMRचे लॅबचे रिपोर्ट आल्यावरच आपल्याला नक्की सांगता येईल की नेमकं त्याच्यामुळे काय कारण झालं. सद्यस्थितीमध्ये आता मासवणला आणि आपल्या मनोर ग्रामीण रुग्णालयामध्ये किती आहेत बालक? मनोर ग्रामीण रुग्णालयामध्ये 5 आपले विद्यार्थी ऍडमिट आहेत आणि आपल्याकडे तिथं आता 30 जणांचा अंडर ऑब्झर्वेशन चालू आहे. त्यांची प्रकृती कशी आहे? प्रकृती सगळी स्थिर आहे. आता लोक खरंच पॅनिक बटन नाही, मला एवढं सांगायचं मीडियाने की पॅनिक बटन न दाबवता आता आपण त्यांचं हेल्थ चेकअप पण करतोय. त्याच्यातून थोडं जरी काही वाटलं तरी आपण त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवतोय. तर मी विनंती करतो माझ्या या प्रसार माध्यमातून की लोकांनी पॅनिक न होता डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आणि पालकांना पण त्याप्रमाणे काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. कारण एखादा काही घटना घडली ते पॅनिक सिच्युएशनमध्ये आपण पडतो आणि पुन्हा मग असा मोठा विद्यार्थ्यांना पण ते, कारण विद्यार्थी शेवटी तेवढे कोमल असं त्यांना कळत नाही. पण आपण अंडर ऑब्झर्वेशन डॉक्टर आहेत, पेडियाट्रिशियन आहेत, आपली टीम तिथं काम करत आहे. त्यामुळं कुठलीही घटना अपरित होणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेतलेली आहे. त्यामुळं एखादी काही झालं तरी आपण एक मेडिकल कॉलेजची पण टीम बोलवली आहे की त्यांच्यावर त्या इन्व्हेस्टिगेशन करण्याकरता त्यांची पण टीम येईल आणि आपण सविस्तर त्याचं अनालिसिस करून आपण त्या कळवणार आहे, प्रेस मीटमध्ये कळवणार. सर, पण बघायला गेलं तर आम्ही तिथे गेलो, वस्तुस्थितीनंतर खूप जण आरोप असे करतात का त्या बालकाचा मृत्यू हा तिथेच आश्रमशाळेमध्ये झाला होता आणि नंतर त्याला दवाखान्यामध्ये आणलेला आहे. नक्की कुठे झाला होता, काय माहिती आहे? नाही, आपल्या ज्या मेडिकल रिपोर्ट्स आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये तो बालक तिथं आला होता तेव्हा त्याचाच हार्ट रेट त्याचे आणि पल्स आणि हार्ट रेट त्याचे लागत होते आणि तो अनकॉन्शियस स्टेटमध्ये होता, पण त्याचा मृत्यू तिथं झाला नव्हता. तिथूनच तो बाळाला ते असल्याशिवाय आपण रेफरच करत नाही, नसं आपण ब्रॉड डेडच म्हणून लिहितो. कारण मेडिकल रिपोर्ट्समध्ये त्याचे पल्स पॅरेटेबल होते पण त्याचा हार्ट रेट होता, म्हणजे तो बाळ तिथं आला तेव्हा गॅस्पिंग कंडिशनमध्ये होता हे मात्र नक्की आहे. पण त्याचा आपण रेफर करण्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. नमस्कार. आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता अनुदानित आश्रमशाळा मासवण, तालुका जिल्हा पालघर येथील वर्ग पहिली येथील एक विद्यार्थी ग्रामीण रुग्णालय मानोर येथे त्याची मृत्यू झाली. हा विद्यार्थी मागील 2 दिवसापासून आजारी होता. दिनांक 22 ऑगस्ट म्हणजे परवा त्याला ताप असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र मासवण येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यानंतर तो 2 दिवस शाळेमध्ये क्लासेस अटेंड करत होता आणि खेळत होता. आज सकाळी अचानक तब्येत खराब झाल्यामुळे प्रथमतः त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र मासवण आणि नंतर तिथून रेफरन्सद्वारे ग्रामीण रुग्णालय मनोर येथे नेण्यात आले. ग्रामीण रुग्णालय मनोर येथे डॉक्टरांनी त्याची ECG केली असता त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच मी प्रकल्प अधिकारी डहाणू तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा प्रशासनातील इतर वरिष्ठ अधिकारी यांनी शाळेला तसेच आरोग्य केंद्राला भेट दिली. शाळा चालवणाऱ्या संस्थेला स्वच्छतेची आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत.
खबरदारी म्हणून त्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार प्राथमिक आरोग्य तपासणी आजच करण्यात आली. त्या आरोग्य तपासणीमध्ये काही मुलांना खोकला, सर्दी, ताप, बॉडी पेन वगैरे लक्षणं आढळून आले. खबरदारी म्हणून या विद्यार्थ्यांना सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र मासवण येथे निरीक्षणासाठी ठेवलेलं आहे, पण त्यांची प्रकृती पूर्णतः स्थिर आहे. इतर शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याची, परिसराच्या स्वच्छतेची आणि पाणीच्या शुद्धतेची काळजी आम्ही घेत आहोत. आपल्यासोबत पालक आहेत, त्यांचा सुद्धा एक मूळ आहे, ते आजारी आहे. काय बोलणार, तुम्हाला कधी माहिती पडलेलं आहे? परवाच्या दिवशी परवाच्या हा दिवशी. त्या 6वीला मुलं आहे माझा मोठा, त्यांनी रात्रीचे फोन केला मॅडमच्या याच्यावरून. हा. ना तो बोलत होता मम्मी आपल्या बाबूला ताप पक्काला आहे तर सांगते घ्यायला येत. बरं कधीपासून तर सांग झाले 2-3 दिवस सांग झालं. तर आम्हाला सरांनी कळवलंच नाही. आणि नंतर मी सरांना फोन केला का सर माझा लहान मुल कसा आहे प्रणव, तर सांगतो बरं आहे ना, रात्रीचे जाऊन अंगातलं होत असेल तर सांगतो गरम आहे, मी उद्याला सांगतो दवाखान्यात नेऊन आणेन. मी रात्री त्याला फोन केला तर हुक्कला नाही. परत 6 वाजता 3च्या दरम्यान केला काल, तर उचलला नाही ना. 6 वाजता डबल केला तर उचलला. मी सांगतो दवाखान्यात नेऊन इथं आणून ठेवलाय ना. मी सांगतो मनोरला आहे किती वर्षाचा आहे मुलगा? तो, यावर्षी 3रीला आहे. 3रीला. हा, हा. आणि इथे मुलांना तुम्ही विचारल्यानंतर जेवणाची व्यवस्था किंवा गरम पाणी असं काही मिळतं का? नाही गरम पाणी तर कधीच नाही मॅडम मी बघितला. गरम नाही म्हणजे ते आंघोळ कशाने मग करतात? आंघोळ त्या नदीचा पाणी त्याच्यानं त्याच्याने. खदून. हा मी आधी पण आलो होतो भेट करायसाठी, हा. तर तेच पाणी आंघोळ. आणि जेवणाचं काय, म्हणजे भेटतं का नीट आहार? जेवणाचा भेटते पण टायमावर भेटत नाही. हा. 9च्या 9:30 वाजता नाश्ता होता, तो 11 वाजता सांगते देतात. आणि मग जेवण किती वाजता? जेवण 1 वाजता. बोलायचा पण का मम्मी हे आम्हाला फसवाय सांगतात. हा पण मी सरांना काही बोलली नाही. आम्ही गेल्यावर सर त्यांना धमकी देतात तेव्हा. मुलाला विचारलं तर बोलतो रविवारपासून त्याला ताप येतो. निदान मला आज म्हणजे सोमवारी काल ऍडमिट झाला आणि आज 9 वाजता मला माहिती पडली की मूल हॉस्पिटलला ऍडमिट केलेलं आहे. कितवीला आहे मुलगा? 3रीला आहे. 3रीला. हा, आणि जे मुख्याध्यापक रात्री राहतात त्याला मी रात्री 7 वाजता फोन केलेला 2 वेळा, हा. पण त्यांनी उचललाच नाही. चल. नाही, मग सकाळी मी कामावर जाताना मॅडमने फोन केला की ऍडमिट आहे, तेव्हा मी निघून इकडे आलो. तुम्ही कधी आले मग आता? आता 9 वाजता फोन, हा 9 वाजता तेव्हा म्हणजे तुम्हाला 7:45ला मला फोन आला. नंतर मी निघालो इथे 9 वाजता पोहोचलो. एवढे दिवस झाले तुम्हाला नाही माहिती नाही नाही तुमचा माहिती मुलगा नाही. आजारी आहे? नाही नाही मुलगा आंघोळ करतो, थंड पाण्यात करतो, गरम पाण्यात करतो, ते माहिती आहे का आश्रमशाळेत? आश्रमशाळेमध्ये ते आता ते थंडच पाणी भेटतं आणि तिकडे विहीर आहे, तिकडे वाटतं आंघोळ करतात. ते दूषित पाणी तर विहिरीत जातात ना सर्व, त्याच्यामुळे आजार होतात असं मला तर शक्यता वाटते. मग आता डॉक्टरांनी काय सांगितलं, कसं ठीक आहे की? आता व्यवस्थित आहे, ट्रीटमेंट झाले त्याच्यावरती. पण ते ट्रीटमेंट अगोदर तो एक मुलगा बिचारा गेला, त्याच्यावर अगोदरचं ट्रीटमेंट केलं असतं तर तो व्यवस्थित असला असता. ना सरांनी लक्ष दिलं ना डॉक्टरांनी इकडे लक्ष दिलं. त्याच्यामुळे तो पोरगा गमावून गेला आहे. त्याला काळजी घ्यायला पाहिजे होती ना. सर्वस्वी जिम्मेदारी कुणाला बोलतात का? आश्रमशाळेने लक्ष दिलं असतं तर आज आज परिस्थिती झाली नसती. परिस्थिती झाली नसते. आणि इकडे डॉक्टर लोकांनी पण बोलले पाहिजे होते, आश्रम सरांना बोलले पाहिजे का थोडा सिरियस आहे, पुढे न्यायला पाहिजे. हा, एवढे जवळ एवढा मोठा हॉस्पिटल असून फायदा काय झाला? हा, हे काळजी घ्यायला पाहिजे. माझं नाव शैलेश दिवा अंबात आहे. मी राहणारा आंबेश्वरी बारेपाडा. माझा मुलगा शिकत होता आदिवासी सेवा मंडळ संचलित आधुनिक प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा चहाडे, तालुका जिल्हा पालघर. आणि मुलाचं नाव आहे श्रियान शैलेश अंबात. आणि तुम्हाला सकाळी शिक्षकांचा किती वाजता फोन आला की असं असं घडलेलं आहे, मुलाला ताप आलेला आहे? मला आज म्हणजे सकाळी 10:19 फोन आला. आणि मुली बोलली काय गोलू म्हणजे श्रियांची तब्येत नाही बरोबर आहे तर बघायला ये, नाही तर मग जास्ती म्हणजे तब्येत नाही बरी असेल तर घेऊन जा असे बोलले. म्हणजे तुम्हाला अधीक्षकांनी स्वतः फोन नव्हता केला, मुलींनी फोन केला? हा, म्हणजे मोबाईल अधीक्षकांचाच होता. हा, पण मग ते नाही बोलले, सर नाही बोलले ना, ते मुली बोलली. बरोबर. आणि हे तुम्हाला आजच कळले की ह्याच्या अगोदर तुम्हाला त्यांनी फोन केलेला की तुमच्या मुलगा जो आहे तो आजारी आहे म्हणून? नाही, आजच मला 10:19 कॉल केला, बस तेवढाच, नंतर नाही. मग तुम्ही लगेच हॉस्पिटलला गेले? हा, गेला आणि हॉस्पिटलला. म्हणजे तुम्ही 10:19 हॉस्पिटलला गेले? नाही, इकडे घरी फोन आला तेव्हा 10:19 घरी. ना, इकडून म्हणजे 11:30 नाही तर 12 वाजेपर्यंत तिकडे गेला असेल मी.
आणि बाळाचा मृत्यू कधी त्यांनी डिक्लेअर केला, किती वाजता? म्हणजे तिकडे गेला ना, नंतर गेले तेव्हा तर तिकडे ते म्हणजे ते रूम आहे ना, त्याच्यात रूममध्ये ठेवलेला, तेव्हा तो ऑफ झालेला. खाली बघायलाच मी गेला. बरोबर. मग तुम्ही ज्यावेळेस हे सगळं घडलं त्यावेळेस तुम्ही गावकरी सोबत होते तुमच्या दोन चार? नाही, मी एकटाच होता, बायको आणि मी, आम्ही दोघंच होते बरोबर. सोबत. मग त्याच्यानंतर कोणी आलं गावातले? कोणी नाही, नंतर आलेले. पण मग नंतर तेव्हा तर पोलीस चौकीवरती म्हणजे काय गाव नाते विचारले, कुठे राहतो काय ते लिहून घेतले. नंतर मग आले गाववाले ते. आणि मग तुम्ही शिक्षकांना भेटायचा प्रयत्न केला, मुख्याध्यापकांना वगैरे? हा केला, पण फोनच नाही फोनच नाही उचलत. मग तुम्हाला भेटू दिलं का? नाही. मग तुम्हाला पोलिसांना वगैरे तुम्ही कळवलं? तर पोलिसांना तर मी नाही कळवलं. तेच म्हणजे तिकडे होते कोणतरी सर सारखे होते, ते तिकडे गेले गेटीवर घेऊन ना. बायको जास्त सिरियस झाली, परत आम्ही हॉस्पिटलला आले. बरोबर. म्हणजे शिक्षकांनाही तुम्हाला पूर्ण जाब दिला नाही किंवा नाही. तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली नाही. नाही. मग तुम्हाला हा मृत्यू संशयास्पद वाटतोय का? हा, वाटतोय ना. बरोबर. मग तुमची काय इच्छा आहे, पुढे काय केलं पाहिजे? ह्याच्यावर चौकशी वगैरे केली पाहिजे का? करायलाच पाहिजे चौकशी तर. तिकडे गेलो म्हणजे ताईला बंद केलं. नंतर आम्ही गेलो पोलीस स्टेशनला. तिकडे होता अधीक्षक, पण भेटायला गेलो तर तो भेटला नाही ना. पोलिसांना पुढे केले ना, तो येत पण नाही, बाहेर पण नाही निघत, काय नाही ना. नंतर काय मग बोलतच नाही ना, तो बाहेर नाही आला ना. तिकडे हॉस्पिटलला पण नाही, जेव्हा बॉडी दिली ना तेव्हा हॉस्पिटलला पण नाही आला ना. त्यांचे वर्ग शिक्षक काय ना, ते आले होते. जो काल चिमुकला ऑफ झाला होता, तर आता तो ऑफ झालेला आहे. मग तुम्ही पुढे काय करणार आहेत ऍज अ सरपंच म्हणून? आम्ही पुढे जे काही कागदोपत्री कारवाई, समजा सीओ असेल, परत कोकण भवन कमिशनर यांच्याकडे एक पिटिशन दाखल करू आणि संबंधित जे कोणी याच्यावर दोषी असतील त्यांच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करा आणि निलंबित करा, अशी एक प्रशासनाकडून मागणी करू. कारण जो चिमुकला गेला हा आमच्या गावातला खूप म्हणजे त्या घरातला करता धरता होता. त्या आई वडिलांची आश होती त्यांच्याकडनं, असा व्यक्ती. आणि जो मुलगा गेला तेव्हा आम्हालाही कळालं नाही की बाबा तो आजारी आहे, किती आजारी आहे, कसा काय आहे. तर आम्हाला फोन आला 10:19 कधी रात्री? सकाळी. सकाळी. आणि जोपर्यंत त्याचे पाल्य इथे पोहोचत होते तेव्हा तो मृत्युमुखी झालेला होता. आता आमची म्हणजे तो जेव्हा आजारी एकंदरीत खूप दिवसापासून असेल ना? आम्हालाही कळालं नाही मॅडम. आम्हाला त्यांनी कळवलं काल 10:19 कळवलं आणि 11च्या दरम्यान 11ला ज्यावेळेस पालक 12ला ह्या ठिकाणी आले त्यावेळेस त्यांना असं समजलं की मुलाचा मृत्यू हा 11 वाजता झालेला आहे. पालकांचं असं मत होतं की जर मुलगा एवढा आजारी होता तर आम्हाला कमीत कमी ज्यावेळेस आजारी पडला त्यावेळेस तुमचं कर्तव्य होतं की तुम्ही फोन करावा पालकांना आणि आम्हाला कळवावं. पण तसं अधीक्षकांनी काहीही केलेलं नाही. त्यांनी उलट सकाळी 10:19 एका विद्यार्थिनीला फोन करायला लावला आणि सांगायला लावले पालकांना की बाबा तुमचा मुलगा आजारी आहे म्हणून. पण ह्या ठिकाणी ग्रामस्थांशी बोलल्यानंतर, विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर असं कळालं की मुलाचा मृत्यू हा पालक येण्याच्या अगोदर पूर्णपणे मृत्यू झालेला होता. मुलगा रात्री खूप तडफडून मेलेला आहे. त्यांचं काहीच लक्ष नव्हतं. या ठिकाणी कोणाच जबाबदारी घ्यायला तयार नाही. आम्ही अधीक्षकांना भेटायला गेलो. अधीक्षक हे एका पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना पुढे करून ते आतमध्ये लपून बसले होते. आजपर्यंत आम्हाला ते भेटले नाहीत. मुख्याध्यापकही आम्हाला भेटले नाहीत. कोणीच उत्तर दिलेलं नाही. पीएम नंतर आम्हाला आज ज्यावेळेस आम्ही प्रकल्प अधिकाऱ्यांशी भेटलो त्यावेळेस आम्हाला कळालं की त्यांचा तापामुळे मृत्यू झालेला आहे. पण तापामुळे मृत्यू हा एवढा अचानक कसा झाला, एवढं ऑक्सिजन लेवल कमी कशी झाली हे आम्हाला अजूनपर्यंत कळालेलं नाही. सर्रास ह्या पूर्ण या ठिकाणी अधीक्षक असतील, मुख्याध्यापक असतील, त्यांची पूर्णपणे सखोल चौकशी झाली पाहिजे. एक प्रकारे मला लागेल ही हत्या आहे. एक प्रकारे त्या मुलाची, निरागस मुलाची, एवढं लहान मूल 1 वर्ष, एक पहिलीला होतं ते 6 वर्षाचं मूल होतं आणि या मुलाचा इतका म्हणजे खूप वाईट पद्धतीने मृत्यू झालेला आहे. याला मी म्हणेन की खरंच ही एक प्रकारची हत्याच आहे. पूर्ण अधीक्षकांनी दुर्लक्ष केलेलं आहे याच्यावर. ग्रामस्थ म्हणून आता काय करणार आहेत पुढे? आमची आता आम्ही ह्यावेळेस प्रकल्प अधिकारी यांना सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला निवेदन देणार आहे ज्याच्यामध्ये पूर्ण आम्ही जो काही जबाब FIR वगैरे असेल आणि जे आमच्याकडे प्रूफ आहे ते तुम्ही सगळं देऊ. आम्ही अपर आयुक्तांना सुद्धा देऊ, जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याला सुद्धा देऊ. आणि ह्याची हीच जर शाळा आहे ह्याच्या ठिकाणी असा भ्रष्टाचार होत असेल तर पूर्णपणे तुम्ही शाळाच बंद करा आणि सगळे जे कोणी ह्या ठिकाणी पूर्ण जेवढे सुद्धा शिक्षक वगैरे जे वर्ग असतील सगळ्यांना निलंबित करा, त्यांच्यावर पूर्णपणे कारवाई करा, ही आमची पूर्ण मागणी आहे. हा आश्रमशाळेतला पहिलाच प्रकार नाहीये. शासन आश्रमशाळीयांना कोट्यावधीचा निधी देत असतो. मग निधी नक्की जातो कुठे? विद्यार्थ्यांना थंड पाण्याने आंघोळ करावी लागते, जेवण नीट मिळत नाहीये. त्याबद्दल तुम्ही काय बोलणार आहे? मॅडम, कालपासून आम्ही या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहेत.
या मुलांना 3 महिने झालं ग्रीजर बंद आहे. तर आम्ही त्यांना विचारणा केली का बाबा ग्रीजर चालू का नाही, तर ते बोलले का गिझरसाठी पैसे आलेले आहेत पण गिझरवाल्याला आम्ही दिलेले आहेत पण चालू नाही केलेला मिळत ग्रीजर. आम्ही तेच बोललो का पहिलीची पोरं थंड पाण्याने आंघोळ करतात आणि 3-3 महिने तुम्ही जर पैसे देऊन ग्रीजर चालू नाही करत तर मतलब काय त्यांना बोललो. त्याच्यानंतर मग त्यांची उडवीची उत्तर आली. त्याच्यानंतर आम्ही मग त्यांना सांगितलं का बाबा याच्यावर देखरेख कोणाची आहे, तर ते बोलले का डहाणू प्रकल्प आहे त्याचे साहेब आहेत त्यांची याच्यावरती देखरेख आहे. मग ते डहाणू प्रकल्पाचे साहेब आज सकाळी आले तर ते आम्हाला बोलले की नाही सरकारी शाळेमध्ये येत नाही, हिच्यावरती सरकारी शाळेची नजर नाही, याच्यावरती सांगते कमिटी असतात रोटरी क्लब यांची नजर असते. मग त्यांची नजर असते मग तुम्ही त्यांना असे नियम का दिले का मुलगा आजारी झाला तर त्यांच्या पाल्याच्या हातामध्ये द्यायचं नाही. मग तुमचा अधिकार काय इथे. डहाणू प्रकल्प जर सांगत असतील ते बोलतात का त्यांच्या शाळेमध्ये पालघर जिल्ह्यातील 8 तालुक्यांची त्यांच्या हातामध्ये आहे. मग त्यांच्या हातामध्ये तुम्ही देता का, ते जर आम्हाला असं उत्तर देतात तर ते बोललं का हे शासनाच्या हाती नाही मिळत, ते त्यांची संस्थेच्या हाती आहे. मग तुम्ही कशाला याच्यासाठी आले. मग शासनाच्या हाती नाही मिळत मग शासनाचे कर्मचारी सरकारी दवाखान्यामध्ये का येतात. मग ज्यांच्या हातामध्ये संस्था आहेत ते लोक समोर आहेत का नाही. आणि जी संस्था जे फंडिंग ज्या कोणाच्या नावावर करते ते पण आम्हाला ते सांगत नाही का बाबा शाळेच्या नावावरती फंडिंग करते की ज्या शाळेवरती इथे कमिटी आहे त्यांच्या नावावरती फंडिंग करते. मग हा सर्व फंड जातो कुठे. मुलांना सर्व गैरसोय होते. आज रात्री मी मुलांना बघितलं तर त्यांच्या पायामध्ये चप्पल नाही. तर मी त्यांना विचारलं मुलांना तुम्हाला चप्पली नाही रे, ते नाही शाळेत चप्पलच नाही. हा एवढा म्हणजे एकदम भोजन कसं मिळतं, जेवण कसं मिळतं? भोजन मध्ये ते मुलं बोलत होती का आम्हाला भोजन मध्ये नित्यनेमामध्ये भोजन संध्याकाळी देतात. तर मी त्यांना विचारलं का तुम्हाला भोजन मध्ये काय काय आहे, तर ते बोलले का आम्हाला डाळ भात आणि खिचडी असते. तर मी त्यांना बोललो अंडी पण येते आणि रविवारी चिकन पण येते. तर त्याच्यानंतर एक मुलगा बोलला मोठा मुलगा होता तो बोलला नाही भेटते. मग छोटा मुलगा होता तो बोलला नाही आम्हाला नाही भेटत. म्हणजे लहान मुलं खरं बोलतात आणि मोठे मुलांना शिक्षकाने सर्वांनी एकदम हे सांगून ठेवलेलं का तुम्ही हा बोलायचं. खरे प्रकार लपवण्याचा प्रकार आहे का? हो साहजिकच शाळेमध्ये खरा प्रकार लपवण्याचंच काम चालू आहे. तसंच बघायला गेलं तिथे स्वच्छता असते का? मॅडम स्वच्छताचं तर काहीच नाही. आता तुम्ही बघतील तर नळ पण मोडलेले आहेत, बाथरूमची पण व्यवस्था चांगली नाही मिळत त्या मुलांची. आणि आज तर आम्ही काल संध्याकाळपासून मुलांच्या संपर्कात आहे, त्यांच्या आई वडिलांच्या संपर्कात आहे. इथूनच्या शिक्षकाने 24 तास झाले तरी त्या मुलांच्या आई वडिलांचा संपर्क साधलेला नाही मिळत. आम्ही मुलांना संपर्क करून दिला तेव्हा त्या मुलांच्या आई वडिलांना माहिती पडली आणि ते आज आल्या. काय बोलणार आहेत पालघर जिल्ह्यामध्ये ही जी धक्कादायक घटना घडली आहे त्याबद्दल? खूपच इतकं गंभीर हा जो विषय आहे की या विषयावरती बोलण्यासाठी शब्दच नाहीत. आज आदिवासी विकास विभागामध्ये शैक्षणिक विभागासाठी जवळजवळ 4,500 करोडपेक्षा जास्त निधी सरकार देते. एका विद्यार्थ्यामागे 2,200 रुपये दिले जातात. तरीही त्यांच्या खाण्यापिण्याकडे किंवा त्यांच्या आरोग्याकडे हे जे दुर्लक्ष होत आहे आणि ह्याचेच हे जे परिणाम आज पाहत आहोत. एवढे विद्यार्थी जे ऍडमिट आहेत याचं कारण आहे शिक्षण विभाग आणि आरोग्य विभाग दोन्हीही. कारण की हाकेच्या अंतरावरती इथे हे हॉस्पिटल आहे त्या शाळेच्या आणि असं असून सुद्धा तिथे जे एवढे तापाने फणफणत असलेल्या विद्यार्थ्यांना ऍडमिट केलं नाही. आणि हे जे समाजसेवक जे आहेत ह्या लोकांनी जेव्हा तिथे आवाज उठवला तेव्हा हे विद्यार्थी तिथे ऍडमिट झालेले आहेत. आणि ज्या मुलाचा जीव गेलेला आहे तो जीव ह्या शिक्षक आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झालेला आहे हा आमचा पूर्णपणे आरोप आहे. आणि या संदर्भामध्ये आम्ही संबंधित डिपार्टमेंटकडे आदिवासी विभाग असो पोलीस गृह खातं असो यांच्याकडे पाठपुरावा करून संबंधित जे डॉक्टर असो शिक्षक असो त्या शाळेचे अधीक्षक असो सगळ्यांवरती कारवाई व्हायलाच पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.